नमस्कार सर्व माझ्या लाडक्या मित्रांनो आणि सर्व माझ्या हितचिंतकांनो, असं म्हणेन. हितचिंतकांमध्ये सर्वच जण येतील, मित्र मैत्रिणी, सखे सोयरे आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्ट्सवाले लोक, त्याचबरोबर नातेवाईक आणि सगळे जे जे आपले हित इच्छितात ते आपले हितचिंतक असो. जास्त साहित्यिक भाषेमध्ये जाणार नाही, कारण आजच्या पहिलाच जो मी व्हिडिओ बनवतोय, या पहिल्याच व्हिडिओचा उद्देश हा कुठल्याही प्रकारचा भपावगिरी किंवा कुठल्याही प्रकारचे काहीतरी शो शायनिंग करण्यासाठीचा, जसं आपण स्टोरी टाकतो तसे नसून, आजचा व्हिडिओ हा मी माझ्या शेतातून बनवतोय. तुम्ही बघाल, मी आत्ता शेतामध्ये आहे आणि हे आमचं शेत सर्व दूर पसरलेलं, साधारण काही 10-12 एकर क्षेत्र आहे. तर आजपर्यंत आपण इतर लोकांकडून ते करून घेत होतो. तर गेल्या काही दिवसांपासून मनामध्ये हा इच्छा होतीच की आपल्याला शेतामध्ये आपलं काहीतरी करायचं आहे. माणसाला साधारणतः दर 10 वर्षांनी माणसाने त्याचं प्रोफेशन चेंज करावं. जसं आपण ड्रेसिंग स्टाईल चेंज करतो, जसं आपण एखादी वागण्याची सवय बदलतो, जसं आपण एखादे राहण्याचं घर बदलतो, घरातलं इंटिरियर बदलतो काही वर्षांनी, त्याच पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी जो महत्त्वाचा एक पैलू असतो, जो की आपलं प्रोफेशन, तेही काही काळानंतर बदलणं गरजेचं आहे. तर मी पूर्णपणे बदलून शेतकरी या रोलमध्ये लगेच जाणार नाही आहे, परंतु ही सुरुवात करण्याची खरी योग्य वेळ आहे. आणि आता थांबलो तर पुन्हा कधी सुरू करू शकेन असं काही वाटत नाही. तर हा आपला याच्यातला 2 एकराचा साधारणतः 1.5 ते 2 एकराचा साधारणतः प्लॉट आहे. तर या प्लॉटवरती मी असं ठरवलं आहे की इथे आपण केळीची लागवड करायची. आणि केळीची लागवड करताना केळी ही पूर्णपणे सुरुवातीपासून सेंद्रिय पद्धतीने उगवली आणि पिकवली जातील. आणि याकरिता आपल्याला महत्त्वाचं लागेल ते म्हणजे सर्व सेंद्रिय खतं, जे माझ्या ओळखीच्या मित्रातून मला मिळालेलं आहे आणि आपल्याकडेही गायी आहेत, त्या गायींचं खत अशा पद्धतीने आपण हे वापरूयात. ह्या केळीचा बाग करण्यामागचा उद्देश हा उत्पन्न घेणे हा तर असेलच. मी असं म्हणणार नाही की उत्पन्न घेणे हा याचा उद्देश नसेल, पण उत्पन्न घेताना ज्या व्यक्तीकडून, ज्या ग्राहकाकडून आपण 2 रुपये घेतो, त्याला समाधान आणि आरोग्य या 2 गोष्टी मिळाल्या तर माझे ते 2 रुपये जे माझ्या खिशात जाणार आहेत ते मला समाधान आणि आनंद देतील. मला वाटते लक्ष्मी ही असंच काम करते. लक्ष्मी ही देवता आहे. पैसा ह्या जरी नोटांच्या स्वरूपात असेल तरी लक्ष्मी ही देवता आहे. आणि लक्ष्मी ही जी देवता आहे, ही देवता अशी इच्छिते की ज्याच्याकडून मी येते आणि ज्याच्याकडे मी जाते, त्या दोघांनाही मी सुख आणि समाधान या 2 गोष्टी देऊ शकले पाहिजे. तर मला असं वाटतं की माझ्या शेतातला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला, कुठल्याही रासायनिक गोष्टींचा वापर न केलेला जो काही आपण ज्याला म्हणू की उत्पादन असेल, जे काही केळी असतील, तर ही जी केळी आहेत, ही केळी आपण कुठल्याही पद्धतीने रासायनिक वापर न करता ग्राहकांपर्यंत आणि जे काही खाणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हे करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत प्लॅनमध्ये. सर्व गोष्टी आत्ता एक्सप्लेन करत बसत नाही. आणि हे पीक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही सबस्क्रिप्शन प्लॅनच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे, जेणेकरून एक असा काहीतरी प्लॅन की माझं केळ हे रोप लागल्यापासून ते माझ्या घरात, माझ्या हातात, माझ्या पोटात जाईपर्यंतचा जो प्रवास आहे, तो सर्व मला बघायला मिळाला पाहिजे. आणि हा प्रवास जर माझ्या डोळ्यासमोर असेल तर मला त्या गोष्टीची खात्री असेल की हे जे पीक, जे काही मी घेतलं, ते पीक हे 100% मला सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक मिळालेलं आहे. तर आता सर्वप्रथम हा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तणं आलेली आहेत. जे गवत, जे अननेसेसरी आहे, त्याला आपण तण म्हणतोय. आता हे व्हिडिओ बघताना फक्त शेतकरीच बघत असतील तर मला तुम्ही शिव्या घालाल, पण हा व्हिडिओ बनवण्याचा असा उद्देश आहे की अनेक माझे मित्र, सखे, सोयरे, सोबती असे आहेत ज्यांना शेतीतलं काहीच माहिती नाही. त्यामुळे मी काही गोष्टींची बेसिक माहिती इथून पुढे देत जाईन आणि आपल्या केळी या पिकाच्या
जो काही प्रवास आहे, अगदी रोप लागवडीपासून अगदी बुकिंगपासून, रोपं कुठून येणार आहेत, काय येणार आहेत, सर्व माहिती मी आपल्या एक चॅनल क्रिएट करेन. त्या प्रत्येक चॅनलवरती भागांमध्ये दाखवत जाईन आणि आपण अशा पद्धतीने शेतीकडे वळूयात. तर आता तण शेतामध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे तण आहेत. आता एक साधी गोष्ट आहे की हे तण तर आपल्याला सगळ्यात आधी काढून घेणं गरजेचं आहे. जमिनीची नांगरट झालेली आहे, मशागत काही काळासाठी थांबली होती कारण ठरत नव्हतं काय करायचं ते. तर आता आपल्याला तण काढून घेणं गरजेचं आहे. आता हे सगळं तण मॅन्युअली काढणं हे शक्य नाही. तर आता तण काढण्याची नांगरटीनंतरची, पाऊस पडून गेल्यानंतरची पहिली प्रोसिजर म्हणजे काकरणी. तर आज दुपारी मी स्वतः या शेतातली नांगरणी करेल. पण त्याआधी मला एक गोष्ट लक्षात आली की शेतामध्ये हे जे बाकीचं तण आहे, हे तण आत्ताशी फुलावर आले. म्हणजे ह्या तणामध्ये हे फूल आलं, फुलामध्ये बिया तयार होतील आणि बिया पडल्यानंतर एका रोपाच्या 100 रोपं तयार होतील. तर याच्यामधलं जे 70%, याच्यामध्ये एक 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारची तणं आहेत. या तणांमध्ये सांगायला गेलं तर काँग्रेसपासून भरपूर आहेत. तर काँग्रेस हा सगळ्यात आधी उगवला आणि सगळ्यात आधी उगवल्यामुळे काय झालं की काँग्रेसच्या आता काँग्रेस हा बियांवर आलेला आहे. हा तुम्ही बघू शकता इथे बिया तयार आहेत. बाकीची तणं जर मी काकरणी करून काढून टाकली तर ती जमिनी आड होतील आणि त्याचं खत तयार होईल. पण हा जो काँग्रेस आहे त्या काँग्रेसला ऑलरेडी बिया आलेल्या आहेत. माझ्या हातात आहे, तुम्ही बघू शकता. तर आज सकाळी 5-5:30 वाजल्यापासून मी एक नियोजन हातात घेतलं की काकरणी करताना आपण जी काकरणी करणार आहे या काकरणीमध्ये आपण हे सगळं तण जमिनी आड करू. पण त्याचबरोबर जर ह्या बिया देखील जर जमिनी आड गेल्या तर याची प्रॉब्लेम असा होणार की एक झाड, आता हे माझ्या हातात एक झाड आहे, याच्यात जर तुम्ही बघू शकाल तर एक 400 ते 500 बिया मला वाटते असू शकतील, अंदाज मी सांगतोय. म्हणजे माझ्या शेतात जेव्हा मी काकरणी करणार आहे आणि हे मी जमिनी आड करणार आहे, म्हणजे इनडायरेक्टली मी उद्या देणारी खतं देणारं पाण्याने ह्या सगळ्या 500 बिया उगवून येतील आणि ह्या ज्या बिया आहेत या परत तण तयार करतील. आणि तर मग आपल्याला काय करावं लागेल, तण होणं ही अडचण नाही आहे. तण झाल्यानंतर केळीमधलं तण काढणं, खुरपणी हा एक ट्रॅडिशनल मार्ग आहे जो पूर्वी लोक करायचे. साधारणतः 1 एकर जर खुरपणी आपल्याला करायची असेल तर आपल्याला एक्झॅक्टली नाही मी बजेट काढत, पण साधारण एक 5 ते 6 बायकांना एक 2-3 दिवस तरी ॲटलिस्ट जातील असा माझा एक अंदाज आहे, जर जास्त तण असेल तर. मग ह्याचा जो खर्च आहे हा अवाजवी खर्च असतो. साधारणतः 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये हे तण काढणीसाठी जातात मजूर लावले तर. म्हणून शेतकरी काय करतात, हल्ली प्रत्येक पिकासाठी एक तणनाशक निघालेलं आहे. म्हणजे केळीला वरती तणनाशक फवारा, केळी मरणार नाही पण बाकीचं तण मरून जाईल. परंतु शेवटी हे रासायनिक आलं आणि आपल्याला जर सेंद्रिय पद्धतीकडे वळायचं आहे तर आपण पहिलंच पाऊल असं टाकलं पाहिजे की आपल्याला रासायनिक गोष्टींची गरज पडणार नाही. तर त्याचं हे पहिलं पाऊल आहे. सगळे आपण काँग्रेस हाताने उपटून सर्व मी या बॅगमध्ये भरलेले आहेत असे कदाचित. आणि हे खूपच कमी होतं त्यामुळे हे मॅन्युअली मी स्वतः करायचं ठरवलं. कारण मला असं वाटतं हार्डली एक 100 झाडं असतील आणि एक आपला मॉर्निंग वर्कआउट पण होऊन जाईल. या उद्देशाने मी हे प्रयोजन हाती घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मी काढतोय, सगळं तण हे मी या पद्धतीने बॅगमध्ये भरलेलं आहे. आता ही व्हिडिओ तयार करण्याची पहिलीच वेळ आहे, पहिली स्टेप आहे. तर अगदीच एक चांगला फोटोग्राफर असून देखील मी फार काही इक्विपमेंट्स न वापरता इकडे काम चालू केलं आहे. आणि व्हिडिओ हा अचानक सुचलेला आहे. माझं प्रयोजन असं होतं की व्हिडिओ करण्यासाठी व्यवस्थित शेतात बसून आपला काय प्लॅन आहे तो सविस्तर सगळ्यांना सांगणं, आपल्या मित्रांना. शेती तर केली जाईलच, परंतु मला असं वाटतं की शेती करता करता एंड प्रोडक्ट ज्या व्यक्तीला मिळणार आहे, शेतकरी हा कुठलाही व्यावसायिक नसून त्याला अन्नदाता म्हटलं जातं. आणि जर आम्ही अन्नदाते आहोत किंवा मी जर अन्नदाता बनू इच्छित आहे तर जो अन्न ग्रहण करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला चांगलं, सुदृढ, निरोगी आणि उत्तम दर्जाचं अन्न देणं हा माझा अल्टिमेट गोल राहील.
यासाठी कदाचित मला अनेक हडल्स क्रॉस करायला लागतील, अनेक अडचणी येतील, अनेक गोष्टींमध्ये मला थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं, कारण शेतीमध्ये मी पण तसा बघायला गेला तर नवीन आहे. याआधी आपण केळीचा प्लॉट केलेला आहे आणि ती केळी आपण काही अंशी सेंद्रिय आणि काही अंशी रासायनिक अशा पद्धतीने केली. त्यामध्ये देखील विक्रीमध्ये अडचणी आल्या, त्या आपण भविष्यात जाऊन बोलूयात. परंतु आज हा आपला पहिला व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया, जय गणेश आणि भगवान शंकर महाराज यांची कृपा. सध्याच मी माळीनगर या एका ठिकाणी शंकर महाराजांच्या जिथं जास्त काळ वास्तव्य होतं त्या ठिकाणी मी गेलो होतो. अनेक लोक समाधीस्थानाला जातात, अनेक लोक त्यांच्या जन्म ठिकाणी जातात, परंतु हे ठिकाण थोडंसं अपरिचित राहिलेलं ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणाची दुसरी एक माहिती सांगायची झालं तर त्यांच्या पूर्ण आयुष्यातलं सर्वात दीर्घकाळ वास्तव्य त्यांनी ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी ते मंदिर आहे. आणि तिथं मी जाऊन आलो आणि ते खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नक्कीच ही जाणीव होते की एवढा महान संत, एवढे महान देव जर या ठिकाणी जास्त काळ वास्तव्य करतात तर नक्कीच त्या जागेत काहीतरी आहे जे करून त्यांना तिथं वास्तव्य करावं असं वाटलं. असो, हा एक वेगळा विषय आहे. अनेक विषय आहेत बोलण्यासारखे, परंतु बघूयात आपण यूट्यूब चॅनल करायचा का काय करायचं. परंतु केळी ही अगदी या स्टेजपासून आज आपण काय करतोय, आज आपण करतोय एक प्राथमिक पाहणी. आणि पाहणीमध्ये लक्षात आलं की काँग्रेस गवत हे काढणं गरजेचं आहे. अन्यथा काँग्रेस गवत जर आपण काढलं नाही तर आपल्याला काँग्रेस जास्त उगवून येईल. पर्यायाने आपल्याला तणनाशक रासायनिक फवारावं लागेल आणि ते रासायनिक तणनाशक हे फवारायला लागू नये म्हणून हे जे काँग्रेस आहे याचे आपण समूळ उच्चाटन करण्याचा उद्देश ठेवूयात. जर शेतामध्ये तण राहणार नाही तर तणनाशक फवारावं लागणार नाही आणि हाच आपला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा पहिला आणि सर्वोत्तम पाऊल असं म्हणायला हरकत राहणार नाही. धन्यवाद. गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना मेनी मेनी हॅपी न्यू इयर. कीप एन्जॉईंग, कीप ग्रोईंग, कीप ग्लोईंग and keep eating healthy, nutritious food. Thank you. Bye-bye.